गोविंदा एक थरारक थर लावतात आणि त्यामध्ये काही गोविंदा जायबंदी जखमी होतात, काय दुर्दैवाने काही लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणून शासनाने गेल्या वर्षापासून विम्याची कवच देण्याचं ठरवलं, निर्णय घेतला, ती पॉलिसी आणि त्याप्रमाणे आम्ही लागू केले। घोडबंदरच्या रस्त्याच्या देखील PWD आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्यात। जेवढे रस्ते आहेत हे सर्व रस्ते त्यावर तात्काळ दुरुस्त व्हावेत, त्यामुळे वाहतूकदारांना प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना मी दिलेल्या आहे। नाही, उद्या नीती आयोगाची दर वर्षाप्रमाणे जी बैठक असते त्याप्रमाणे बैठक आहे। सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात, आदरणीय प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि इतर संबंधित मंत्री असतात आणि त्याप्रमाणे उद्या मीटिंग आहे। त्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये जे आपण काय केलेलं आहे, ज्या योजना केलेल्या आहेत किंबहुना आपल्याला जे काही सहकार्य हवं आहे त्याची तिथे मी नक्कीच भूमिका घेईन। सर, जो वित्त विभाग आहे तो असं म्हणतोय की आक्षेप घेतलेला आहे 446 कोटीचा बोजा जो आहे तो वित्त विभागावर बसला असा व्यक्त केला। प्रशासन म्हणून, सरकार म्हणून आम्ही ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत, मग लाडकी बहीण असेल, अन्नपूर्णा योजना असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल, हे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे। कोण अधिकारी काय बोलतो त्याची तर आम्ही माहिती घेऊच आणि परंतु सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे आणि ज्या योजना आम्ही केल्यात याचे पैसे आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचा लाभ, युवकांना त्याचा लाभ देण्याचं काम सरकार करेल आणि सगळी पैशाची तरतूद केलेली आहे। आता लाडकी बहीण जी आहे ही लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू केली त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना कळेन असं झालं काय करायचं आणि मग म्हणाले लाडक्या भावाचं काय। आम्ही लाडक्या भावासाठी पण योजना केली, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 6,000, 8,000, 10,000 हे अनपेक्षित आहे त्यांच्यासाठी आणि म्हणून त्यांना हे पचनी पडत नाही आहे। शेतकऱ्यांना कसे काय वीज बिल माफ करता, कारण त्यांनी कधी केलं नाही आणि आम्ही केलं। आम्ही त्यांना वाटलं नव्हतं की या योजना एवढ्या होतील आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि जे काही प्रतिसाद जो राज्यामध्ये आमच्या भगिनींचा मिळतोय या योजनेला, त्यामुळे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे, त्यामुळे या योजनेलाच विरोध करू लागलेत। आता म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो, ह्या सावत्र भावांपासून सावधान राहा, हे तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत, हे तुम्हाला योजना मिळू नये। माझ्या युवकांना आणि युवतींना जे स्टायपंड आम्ही देतोय ते मिळू नये म्हणून ह्याच्यात खो घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे। परंतु सरकारने घेतलेली भूमिका स्पष्ट आहे, ठाम आहे। जे सरकार जे बोलतं ते करतं आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो। त्यामुळे विरोधकांना त्यांना उत्तर माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ नक्की देतील। लाडक्या मुलापेक्षा लाडकी बहीण आणि लाडका भाऊ केव्हाही चांगला आहे। मात्र एका ठिकाणी नारायण राणे अशी भूमिका मांडतात की भाजपने 288 जागा लढाव्यात। ठीक आहे, ते प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी असतात, त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, परंतु महायुती मजबूतीने लढेल आणि मजबूतीने जिंकेल। आणि आम्हाला ज्या 2 वर्षामध्ये केलेले जे काही विकासाचं काम आणि या कल्याणकारी योजना याच्या कामाची पोचपावती जनता देईल। 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं काम तुम्ही बघा आणि 2 वर्षाचं महायुतीचं काम बघा, याचा तुलना करा। काम करणाऱ्या लोकांना, निर्णय घेणाऱ्या लोकांना लोक मतदान करतात, घरी बसणाऱ्या लोकांना लोक नाकारतात। त्यामुळे येणारा काळ तुम्हाला दिसेल आणि आम्ही केलेल्या कामाची पोचपावती विधानसभेत दिसेल आणि या पुन्हा एकदा
महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.